सालाबादप्रमाणे एक फॅमिली ट्रिप तर झालीच पाहिजे आणि म्हणूनच मी माझ्या फॅमिलीला घेऊन गेले तुमच्या, माझ्या आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या ठिकाणी. थांबा थांबा थांबा, तुम्हीच गेस करा. तुमचं आमचं हक्काचं असं घर जिथे गोमू माहेरला जाते आणि आंबा नळाच्या बागेला तोड नाही, समुद्राला अंत नाही आणि या ठिकाणाबद्दल आणखी काही बोलायला आता शब्दही सुचत नाही. हो हो हो, मी गेले होते आपल्या मालवणात. हे माझे काका आणि हा माझा भाऊ. आम्ही निघालो थेट एका सुंदर समुद्राच्या अगदी शेजारी असलेल्या रिसॉर्टला. आणि ही मी. आता माझ्यासोबत आपण हा रिसॉर्ट एक्सप्लोर करणार आहोत. मला माहित आहे माझ्यासारखंच तुम्हाला पण फिरायला खूप आवडतं. सो आता हे रिसॉर्ट कसं आहे, इकडचं फूड कसं आहे, इकडचं प्राइसिंग कसं आहे, मला हा रिसॉर्ट खरंच आवडला का, हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू देणार आहे. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे रस्त्याच्या अलीकडे समुद्र आणि पलीकडे आपलं रिसॉर्ट आहे. चला मी तुम्हाला रिसॉर्टकडे घेऊन जाते. हे आहे आपलं सुंदर रिसॉर्ट कॅप्सूल स्टे. नावाप्रमाणेच अगदी कॅप्सूलच्या आकारासारखं हुबेहूब दिसणारं हे कॅप्सूल रिसॉर्ट आहे. लाल, पिवळा, निळा, जांभळा अशा रंगीबेरंगी कॅप्सूलच्या आकाराची ही छोटीशी घरं बांधलेली आहेत. सूर्यास्त व्हायच्या आधी आपण थोडं फिरून घेऊया, मग हे रिसॉर्ट आतून कसं दिसतं मी तुम्हाला दाखवेन. याच्या शेजारी यांचं रेस्टॉरंट आणि किचनही आहे. इथे निवांत बसून तुम्ही मोकळी हवा घेऊ शकता आणि त्याचसोबत तुमचा ब्रेकफास्ट, लंच, डिनर, टी टाइम एन्जॉय करू शकता. याच रेस्टॉरंटच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूला एक छोटीशी नदीही आहे. त्यामुळे इथे दिवसाचे 24 तास थंडगार वारा वाहत असतो, कारण समोर समुद्र आणि मागे नदी या दोघांच्याही मध्ये हे रिसॉर्ट बांधण्यात आलेले आहेत. आता संध्याकाळ झाली आहे, सो फेरफटका मारायला म्हणून आम्ही एक समुद्रावर आलो. मावळतीची वेळ होती, त्याच्यामुळे समुद्रावर छान थंडगार वारा वाहत होता, म्हणून आम्ही इथे बसायचं ठरवलं. गप्पा मारता मारता कधी रात्र झाली समजलंच नाही आणि झाली जेवणाची वेळ. मग आम्ही निघालो जेवायला. आता जेवायला इथे काय असेल तर तुम्ही बरोबर गेस करू शकता, कारण की आपण मालवणात आहोत, त्याच्यामुळे मालवणचं स्पेशल काय असू शकतं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाहीये. मगाशी दाखवलं तेच हे रेस्टॉरंट. किती सुंदर दिसतंय ना रात्रीचं, कारण इकडे लाईट्स एवढे छान लावले आहेत ना की रात्री एकदम शांत वाटतं. येस, तुम्ही बरोबर गेस केलेलं. जेवणात होतं फिश म्हणजेच आपली मच्छी, चिकन आणि आम्ही व्हेज ऑर्डर केलेलं, कारण की आम्हाला व्हेज खायचं होतं. सो आम्ही 3 प्रकारचं जेवण ऑर्डर केलेलं. एक होतं सुखं चिकन आणि रस्सा, एक होती मच्छी आणि एक होतं व्हेज जेवण. तिन्ही प्रकारची थाली तुम्ही बघू शकता, अगदी भरभरून आहे. एका माणसासाठी एक थाली इनफ आहे. तुम्हाला जर आणखी जेवण हवं असेल तर तुम्ही पुन्हा इथे मागवू शकता, पुन्हा ऑर्डर देऊ शकता. एक्स्ट्रा चपाती, एक्स्ट्रा भाजी, एक्स्ट्रा भात, सर्व काही इथे तुम्हाला एक्स्ट्रा मिळू शकतं. फक्त थोडे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील. आणि आता मगासपासून जे दाखवायचं राहिलं ते म्हणजे आतमधून हे कॅप्सूल रिसॉर्ट दिसतं कसं. चला आपण बघूया. हे आतमधून अगदी गोलाकार कॅप्सूलची गोळी असावी तसंच दिसतं. आतमध्ये एक बेडही आहे, ज्याच्यावर 2 ते 3 माणसं आरामात राहू शकता. शेजारीच एक कबर्डही आहे, ज्यात तुम्ही तुमचं सामानही ठेवू शकता. इथेच वॉशरूमही आहे. तुम्ही बघू शकता वॉशरूम बऱ्यापैकी मोठा आहे, त्याच्यामुळे इथे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. या कॅप्सूलच्या गोळीसारख्या दिसणाऱ्या रूममध्ये एकदा तरी तुम्ही नक्कीच राहून पहा. एक वेगळीच गंमत आहे. बाहेरून रात्रीचा हा छान व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल. मला तर हे रिसॉर्ट फार आवडलं. मग तुम्ही कधी प्लॅन करताय या कॅप्सूलच्या गोळीसारख्या दिसणाऱ्या रूममध्ये राहण्याचा? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि या रिसॉर्टची प्राईस, पॅकेज, फूड प्राईस सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते आहे. इथलं लोकेशनही मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते आहे, नक्की चेक करा. आणि जर तुम्हाला बुक करायचं असेल तर इथेच खाली डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबरही मेन्शन आहे. आणि अशाच भन्नाट, भारी आणि इंटरेस्टिंग रिसॉर्टसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय बाय, पुन्हा भेटूया.